मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता काव्याने आनंद निवासचं सत्य पार्थपासून लपवल्यामुळे आता मात्र पार्थ काव्यावर प्रचंड संतापलेला असतो। तेव्हा काव्या पार्थला खूप समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण पार्थ उलट काव्यालाच प्रचंड संतापून म्हणतो की काव्या, मला खरंच आयुष्यात पहिल्यांदाच तुमचा इतका राग आलाय। कारण काव्या, तुम्हाला तर हे माहितीच होतं की माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवाछपवी केलेली मला अजिबात आवडत नाही। तेव्हा काव्या म्हणते की मला माहिती आहे पार्थ की तुम्हाला खोटं बोलणाऱ्या व्यक्तीचा खूपच राग येतो। यावर आता पार्थ मात्र काव्याला चिडून म्हणतो की हो, मग तुम्हाला माहिती आहे तर मग असं का वागलात तुम्ही माझ्याशी? अहो, मी तुमच्याकडून आता काहीच अपेक्षा ठेवायची नाही का? आणि तुम्हाला जर तसंच वाटत असेल तर मग खुशाल करा लपवाछपवी, आय डोंट माइंड इट। आणि असे म्हणून पार्थ तिथून जात असतो। तेवढ्यात काव्या पार्थला आडवत म्हणते, अहो पार्थ, ऐका ना प्लीज माझं, तुम्ही असं काय करताय? शांत व्हा ना प्लीज। अहो, मला कळतंय की तुम्हाला माझा खूपच राग आलाय, पण आता मी माझे कान पकडून तुमची माफी मागते ना प्लीज। पण काही केल्या मात्र पार्थचा काव्यावरचा राग काही शांत होत नसतो। उलट पार्थ काव्याला चिडून म्हणतो की बास झाला तुमचा हा मैत्रीचा खोटा देखावा। यावर काव्या म्हणते की हो पार्थ, तुम्ही काय बोलताय हे? अहो, मी का दिखावा करेल आपल्या मैत्रीमध्ये? तेव्हा पार्थ अतिशय संतापून म्हणतो, अहो मग दिखावा नाही केला तर मग आनंद निवासची गोष्ट का तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवली? तेव्हा काव्या म्हणते की हो, मी तुम्हाला सांगणारच होते, पण तुम्ही ना त्यावेळी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात आणि अशा अवस्थेमध्ये तुम्हाला जास्त टेन्शन द्यायला नको म्हणून मी नाही सांगितलं तुम्हाला ते। यावर मात्र पार्थ अधिक संतापून म्हणतो की हो काव्या, गप्प बसा तुम्ही, काहीही कारण सांगू नका मला। अहो, मला तर आता असं वाटतंय की तुम्ही मला माझं म्हणून अजूनपर्यंत स्वीकारलेलं दिसत नाहीये, त्यामुळे आता मी कोण लागतोय तुमचा? तर आता काव्या म्हणते की हो पार्थ, असं का तोडून बोलताय तुम्ही माझ्याशी? तुम्ही असा का चुकीचा विचार करताय? तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो, अहो तुम्हीच मला असा विचार करायला भाग पाडताय। अहो, आपण अख्खी दिवाळी एकत्र सेलिब्रेट केली, पण तुम्हाला मला हे एकदा पण सांगावंसं वाटलं नाही का? पण आता बास झालं, तुम्हाला आता वाटेल ते करा, माझ्यापासून किती आणि काय लपवाछपवी करायची तेवढी करा, पण इथून पुढे तुम्ही माझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये। आणि असे म्हणून पार्थ काव्यावर प्रचंड संतापून तिथून निघून जातो। त्यानंतर मात्र काव्याला पार्थच्या अशा वागण्याचं खूपच टेन्शन आलेलं असतं। त्यामुळे आता काव्या असा विचार करू लागते की आता मी नक्की काय करू, म्हणजे पार्थचा मूड ठीक होऊन ते माझ्याशी पुन्हा बोलायला लागतील। तेव्हा काव्याला एक आयडिया सुचते आणि ती जराही वेळ न लावता तिला चक्कर आल्याचे एक खोटं नाटक करते आणि त्यानंतर ती जोरात ओरडून अचानक खाली कोसळते। तेव्हा काव्याचा आवाज ऐकून पार्थ धावतच पुन्हा काव्याजवळ येऊन तिला बेशुद्ध झालेली पाहून घाबरतो। त्यानंतर मात्र पार्थ जराही वेळ न लावता काव्याला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो। त्यानंतर काव्याला इमर्जन्सी रूममध्ये ॲडमिट करताच काव्या पुन्हा शुद्धीवर आल्याचे नाटक करते। नंतर डॉक्टर पार्थला बोलून तुमची बायको सुखरूप आहे असं सांगतात आणि तुमच्या बायकोने जवळच्या कोणत्या तरी व्यक्तीचं जास्त टेन्शन घेतल्यामुळेच त्यांना जास्त तणाव आला असल्याचे डॉक्टर पार्थला सांगतात। त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाहीये, तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता। त्यामुळे आता पुढील भागात पार्थ आणि काव्या अबोला सोडून दोघेही एकत्र आल्याचे आपल्याला बघायला मिळणार आहे।